मेहता का उल्टा चश्मा। अरे अब्दुल, बोला. अब्दुल पण दुकानात नाहीये. काय चाललंय? अब्दुल, अब्दुल थांब थांब थांब. हे अचानक भिडेला काय झालं? चल बघूया. अरे बाबा, काय लक्ष कुठे आहे तुझं बाबा? का? अरे काय झालं भिडे मास्तर? इतकं चिडलेलं का आहात तुम्ही? अरे चिडू नको तर काय करू मी हाती भाऊ? सकाळी दिवसा ढोळ्या कंपाऊंड मधून माझी स्कूटर चोरीला गेली होती. काय गंमत करताय भिडे भाऊ? ही स्कूटर कोणाची आहे? ही स्कूटर माझीच आहे अब्दुल. ते तर नशीब चांगलं होतं की परत मिळाली. म्हणजे हे पोपटलाल की मी माझं काम आटपून रस्त्यावरून येत होतो तर त्याच रस्त्यावर मला ही स्कूटर पार्क केलेली दिसली. एक मिनिट भिडे मास्तर. अरे बाबा, तुला चुकीचे विचारच काय येतात? कदाचित माधवी वहिनींनी स्कूटर नेली असेल. नाही हाते भाऊ, आदिवानी जाताना मला भेटल्या होत्या. मी सांगितलं स्कूटर घेऊन जा, मला नाही म्हणाल्या. अरे बाबा भिडे, कदाचित माधवी वहिनींनी स्कूटरची चावी दुसऱ्या कोणाला दिली अरे असेल. दुसऱ्या कोणाला किल्ली का देईल माधवी? आणि तेही मला न विचारता. मला काय माहित. अरे बाबा भिडे मास्तर, इतकी काळजी नको करूस. माधवी वहिनींना फोन करून विचारून घे ना. अरे हाती भाऊ, केव्हापासून फोन लावतोय? फोन लागतच नाहीये माधवीचा. फोनच नाही लागत आहे माधवीचा. कोण जाणे कुठल्या सेलमध्ये गेल्यात, नेटवर्कच मिळत नाहीये. समजलं मला. काय? हेच की फोन का नाही लागत आहे. का? अरे बाबा भिडे, हे साड्यांचे सेलवाले खूप हुशार असतात. त्यांच्या दुकानात जामर लावून टाकतात, ज्यामुळे फोनचं नेटवर्क जाम होऊन जाईल आणि नवरा त्याच्या बायकोला फोन करून असं नाही सांगू शकणार की बाबा 2 साड्या कमी घेऊन ये. आणि बायका आरामात साड्यांची शॉपिंग करत राहतील आणि त्यांची विक्री वाढत राहील. अच्छा, काय चाललंय काही कळत नाहीये. अरे भिडे मास्तर, इतकं टेन्शन नको घेऊस बाबा. त्यांची शॉपिंग झाली असेल, आता ते लोक परत येण्याच्या तयारीत असतील. हॅलो. हो, सेल मधून साड्या विकत घेण्याची मजाच वेगळी असते. येस, हो ना. येस, दया वहिनी, तुम्ही सेल शिवाय पण इतक्या साड्या घेता. हा ते तर आहे. चला 5:30 झाले, कंपाऊंड मध्ये स्कूटर नाही दिसती तर टेन्शन येईल त्यांना. हो, चला. कमाल आहे, अजूनही फोन लागत नाहीये माधवीचा. फोन लागत नाहीये ना. तू पूर्ण वेळ दुकानातच होतास ना? हो. मग जरा लक्ष ठेवायचं ना सोसायटीमध्ये कोण आत येतं कोण बाहेर जातं. आणि जेव्हाही तू सोसायटीत कामाने आत येतोस तेव्हा गेट बंद करून येत जा. मला एक कळत नाहीये, जर तू पूर्ण वेळ दुकानातच होतास तर तुझ्या समोरून सखारामला कोण घेऊन जाऊ भिडे शकतो? भाऊ, मी थोड्या वेळासाठी टेरेसवर गेलो होतो पाण्याच्या टाकीचा वॉल बंद करण्यासाठी. काय? मग त्याच वेळी भिडेची स्कूटर घेऊन कोणीतरी निघून गेलं असेल. हो, होऊ शकतं. थोडा वेळ तर लागला होता. ते काय वॉल थोडा जाम होता ना म्हणून. हा, याचा अर्थ आहे चोराने संधी बघून प्लॅनिंग करून माझ्या सखारामला चोरलो होतं. घ्या बोला. सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरीची स्कूटर सोसायटी कंपाऊंड मधून चोरीला जाते, मग बाकी मेंबर्सच्या सेफ्टीचं काय? बरोबर आहे. अरे पोपट भाऊ, मी पण तर दुकान उघडं ठेवून गेलो होतो. माझ्या दुकानातून काहीच चोरी झाला नाही. भिडे, एक गोष्ट सांग, जिथून तुला तुझी स्कूटर मिळाली तिथे आजूबाजूला तुला दुसरं कोणी दिसलं ज्याच्यावर तुला शंका असेल? नाही, तिथे आजूबाजूला हो, एक टपोरी भेटलेला तिथे, जो स्वतःला चोर म्हणत होता. आणि त्याने तर मलाही चोर समजलं होतं. त्याला वाटलं की मी स्कूटर चोरी करतोय. तो मला म्हणाला की हे स्कूटरला हात नको लावा, बघ या स्कूटरचा नंबर काय आहे, 420. 420 नंबरची गाडी बघून तुला वाटत नाही ही कोणाची गाडी असणार? ही ज्या कोणाची गाडी असणार तो तुझा आणि माझा बाप असणार. त्याच्याशी पंगा कोण घेणार हाच विचार करून मी हात वर केले बाबा, आणि तू चावी लावून 1-2 होतोयस. अच्छा, बघितलं भिडे मास्तर, तुला 420 नंबर आवडला नव्हता. आज याच नंबरमुळे तुझी स्कूटर चोरीला नाही गेली, म्हणजे तुझा सखाराम वाचला. बरोबर बोलला. खरंय आधी भाऊ, अगदी खरंय. आणि माझं माझ्या सखारामवर इतकं प्रेम आहे की हा मला सोडून जाऊच शकत नाही. गणपती बाप्पा, तुझे खूप खूप धन्यवाद की आज माझा सखाराम चोरी होता वाचला. खूप मस्त होता सेल. मला तर एवढी मजा आली ना. माधवी वहिनी, अरे मला काय थँक्यू म्हणतात? त्या सेल वाल्याला म्हणायला हवं की आम्ही एवढी. अगं बाई सखाराम, आमची स्कूटर कुठे गेली? अरे स्कूटर तर मी इथेच लावली होती. माधवी वहिनी, टेन्शन नका घेऊ, सापडेल. हो, आपण आजूबाजूच्या दुकानवाल्यांना विचारून घेऊया. चला अंजली, विचारूया.
जरा सांगाल का तुम्ही पिवळ्या रंगाची स्कूटर कुठे बघितली आहे का? आम्ही तिथे समोर ठेवलेली. पिवळ्या रंगाचे तर खूप सारे स्कूटर येतात तिकडे. आपण ही 3 चाकावाली स्कूटर होती ते बाजूमध्ये बसतो ना ती तशी स्कूटर. नाही मॅडम, अशी तर कुठली स्कूटर नाही बघितली. दादा तुम्ही आमची स्कूटर इथे उभी केली होती, तुम्ही पाहिली का? येलो कलरची होती. नाही बघितली. नाही त्यात एक साईड कार पण लावली होती. हो हो हो. नाही मॅडम, मी नाही बघितली. तुम्ही इथे एक स्कूटर बघितली साईड कार सोबत एकदम नवीन स्कूटर होती. पिवळ्या कलर येलो कलरची इथे होती पार्क केलेली. 420 नंबर होता. नाही भाऊसाहेब, नाही हे नाही. कलाकट्टा देऊ? नाही पिवळ्या रंगाची. बनवून देऊ? नाही भाऊ माझा एका तरी पिवळ्या रंगाची स्कूटर तिथे समोरच ठेवली होती. तुम्ही बघितली? स्कूटर नाही पाहिली. भाऊ ऐका ना, आम्ही तिथे स्कूटर पार्क केली होती. अगदी नवीन स्कूटर होती साईड कार सोबत. तो वाला तर उचलून घेऊन गेला नाही ना? अहो मॅडम, तिकडे पार्किंग अलाउड आहे. जर आरटीओ ने बाईक नेली असती तर टोचं चिन्ह असतं तिकडे. माहित तरी नाही अशी कुठे कशी गेली, स्कूटर कोण गायब होऊ गेलं शकते? असेल? Oh my काय God, झालं? तिथे आम्ही सगळ्यांना विचारलं, कुणालाच माहिती नाहीये. अरे तुम्हा लोकांना माहित नाहीये या एरियातून स्कूटर्स किती वेळा चोरीला गेल्यात? अगं बाई, म्हणजे नक्की आमची पण स्कूटर चोरी झाली आहे. अरे कल्याण, संपलं सगळं. गेली, चोरी झाली. कठीण आहे बाई. हे भिडे, मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट करावी. पोलीस कंप्लेंट? मला वाटतंय की तुझ्या स्कूटरवर खूप लोकांची नजर होती. त्यामुळे हेही होऊ शकते की आपल्या सोसायटीच्या आसपास स्कूटर चोरांची गँग फिरत असेल. त्यामुळे पोलिसांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुझी नवीन स्कूटर चोरीला गेली होती आणि तुला ती परत मिळाली. हो खरंय. मग उभा काय, चल पोलीस कंप्लेंट करायला. हो चल. अरे थांब बाबा भिडे मास्तर, काय कंप्लेंट करशील? स्कूटर कोणी चोरी केली, केव्हा चोरली आहे ते तर माहितही नाहीये. आणि आता तर स्कूटर पण तुला परत मिळाली, तर काय कंप्लेंट करशील? तू एक काम कर, माधवी वहिनींना परत फोन कर, त्यांच्याशी बोलून घे. ट्राय करतो आता. आधीच किती वेळा ट्राय केलंय. लाव. किती वेळा ट्राय केलंय. लागला. अगं बाई, सखाराम सखाराम मला सोडून गेलास तू. सखाराम आपली सोबत काही दिवसांचीच होती. सखाराम काही दिवसांचीच होती. माधवी, तुझ्यामुळे सखाराम माझ्या आयुष्यात आला आणि तुझ्याचमुळे निघून गेला. सॉरी. प्लीज तुम्ही रडू नका प्लीज. आता रडू नाही तर आणखी काय करू बोल. सखाराम फक्त स्कूटर नव्हती, माझा साथी होता, माझा सोबती होता. मी माझ्या सखाशिवाय अपूर्ण आहे माधवी, अपूर्ण आहे. माधवी, कुणी त्याला हात जरी लावला ना तरी माझं काळीच दुखायचं. आणि तू त्याला अख्खा डायरेक्ट हरवून टाकलास. मी म्हटलं होतं ना की सेलमध्ये नको जाऊस, गडबड होईल. झाली ना गडबड. पण माझं ऐकताय कोण इकडे? नेहमी माझ्या जमान्याची टिंकल केली. सॉरी हो, खरंच मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली, प्लीज. नाही, मी तुला माफ नाही करू शकत माधवी. तू माझ्या सखाला माझ्यापासून लांब केलंयस. मी तुला माफ नाही करू शकत. माधवी वहिनी, कुठे हरवला तुम्ही? बघा कोणाचा फोन आहे. ह्यांचा फोन आहे. आता काय बोलू यांना? आता ही फोनच नाही उचलत आहे. तुम्ही फोन नका उचलू. पण पुन्हा फोन केला तर? मग परत फोन नका उचलू. हो नका उचलू. परत पूर्ण रिंग गेली. आधी फोन लागत नव्हता, आता ही फोन उचलत नाहीये. काय चाललंय काही कळतच नाही. सगळ्या बायका एकत्र गेल्या तर हाती भाऊ, तुम्ही जरा कोमल वहिनींना फोन करा ना प्लीज. हो करतो. हंसचा फोन आहे. नाही कोमल वहिनी, फोन नका उचलू. भिडे भाऊंनी फोन करायला सांगितलं. कोमल वहिनी, नको फोन नका उचलू प्लीज. मी फोन नाही उचलत, मी फोन कट करते. अरे नाही, फोन कट पण नका करू. असंच वाजू द्या. भिडे मास्तर, कोमल पण फोन उचलत नाहीये. काय चाललंय काय? एकदा माधवीशी बोलणं झालं तर कळेल की भानगड काय आहे. अरे भिडे मास्तर, टेन्शन नको घेऊस. आपला मिस्ड कॉल बघून ते आपल्याला फोन करतील. आणि भिडे मास्तर, उगाच स्वतःचं बीपी का वाढवतोयस बाबा? स्कूटर तर मिळालीये ना. दरवेळी नवं संकट. ही स्कूटरची आयडिया मी काढलीच का? रिक्षाने येत होतो ना आपण सगळे. स्कूटर तर मी चालवून आणले होते. हे जेव्हा टपोच्या पप्पांना कळेल तेव्हा. दया, तुला भिडेची स्कूटर चालवायची काय गरज होती? ते आम्हाला रिक्षा नव्हती मिळत म्हणून मी स्कूटर चालवली. मग उद्या तुला ट्रेनचं तिकीट नाही मिळालं तर ट्रेन चालवायला लागशील.
प्लेनचं तिकीट नाही मिळालं तर प्लेन उडवायला लागशील. काय बोलताय तुम्ही? मी ट्रेन किंवा प्लेन कशी चालवू शकते? मला चालवता नाही येत ना. गप्प बस. एकतर 1.25 लाखाचं नुकसान करून टाकलं, वरून शहाणपणा करतेस. 1.25 लाखाचं नुकसान. हो मग काय, आता भिडेला 1.25 लाखांची नवीन स्कूटर आपल्यालाच घेऊन द्यावी लागेल ना. का आपण का? ओ भोळी मुलगी, स्कूटर तू चालून घेऊन गेलीस, आता स्कूटर चोरी झाली तर नुकसानाची भरपाई आपल्यालाच करावी लागेल ना. काय झालं दयावहिनी? काय झालं? टप्पूच्या बाबांना कळलं की स्कूटर चोरीला गेले तर ते मला ओरडतील. का? चिडतील माझ्यावर. कारण की स्कूटर तर मी चालवून आणली होती ना. सगळं गोंधळ आहे रे देवा. काय करायचं आता आपण? माती वहिनी शांत व्हा जरा प्लीज. हे बघा, आधी घरी जाऊया आणि शांतपणे विचार करूया की पुढे काय करायचंय. नाही नाही, मी स्कूटर शिवाय घरी नाही जाणार. अरे नाही, स्कूटर शोधायची कुठे आपण? हो, तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. अरे पाटील, ओ पाटील, वय सर, आज काय तुम्हाला काम धंदे नाही आहेत का? तो सकाळचा पेपर संध्याकाळपर्यंत वाचताय. आता काय करणार सर? त्याची रिमांड पण झाली, त्याने कबुली पण दिली आणि दुसरं काही काम पण नाहीये म्हणून पेपर वाचतोय. असंही कुठे वेळ असतो आपल्याला वाचायला. वाच 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 वाच. अरे कमाल होऊन गेला पाटील. आजच्या दिवशी ना एक चोरीची कंप्लेंट आहे ना काही हरवण्याची. वाटतंय आपण आल्यानंतर पूर्ण एरियात सुधारून गेलाय. अशीच जर स्थिती राहिली ना पाटील, तर आपल्याला या पोलीस स्टेशनला शिफ्ट करावं लागेल. अभिनंदन सर, कंप्लेंट आली. अरे बासुंदीचा फोन आहे. हो बासुंदी, हो बासुंदी, माहितीये मला की तुझे पिताश्री श्रीमान हलवालाल हलवाईरामजी येत आहेत. माहितीये मला, माझ्या अगदी नीट लक्षात आहे. मला वेळेवर त्यांच्यासोबत डिनर करायला जायचंय आणि ते वेळेवर जेवतात हे सगळं माहितीये मला. बासुंदी, एक गोष्ट सांगू का? आज एक कंप्लेंट सुद्धा नाहीये, तर मग मी बिफोर टाइम पोहोचून जाईन. पण आज जेवण वेळेवर व्हायला हवं. ठीक आहे? ओके बासुंदीजी, ओके ओके. हॅव अ गुड डे. पाटील, जरा इकडे रे. क्विक. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पर्सनल बेंड वाजल्यानंतर तुला खूप हसू येते ना? लक्षात ठेव पाटील, जर पोलिसांचं दुःख नाही समजलंस ना, तर जनतेचं दुःख तू कधी नाही समजू शकणार. सॉरी सर. इट्स ओके. पांडे साहेब, पांडे साहेब. आज रीतिरिवाजांमध्ये बदल. गोकुळधामच्या पुरुष मंडळीच्या ऐवजी महिला मंडळ पोलीस स्टेशन मध्ये. पांडे साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हो. काय केलं जेठालालने? टप्पूचे पप्पा. हे कोण आहे? जेठा भाऊ. ओ, दरवेळी प्रॉब्लेम जेठालाल सोबतच होतो किंवा जेठालाल मुळे होत असतो. बरोबर आहे. टप्पूचे पप्पा नेहमी कोणत्या तरी अडचणीत अडकतच असतात. पांडे साहेब, थँक्यू. तुम्हाला टप्पूच्या पप्पांची इतकी काळजी आहे. अरे आता तर आम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकलो आहोत. आम्ही कंप्लेंट लिहायला आलोय. ओ, अच्छा. सर, अभिनंदन सर, हा? कंप्लेंट आली. ओहो, अभिनंदन अभिनंदन. नाहीतर आजचा दिवस गेलाच असता वाया. अरे तुम्ही लोक असे उभे का? बसा ना, बसा बसा. बसा माधवी वहिनी, बसा. हो, बसा माधवी बसा वहिनी. बसा. सांभाळून बसा. तर मग सांगा की माझं दरवेळी परफेक्टच होतं, आज थोडी गडबड झाली. बोला, काय कंप्लेंट आहे तुमची? काय झालं ना की ना आम्ही 4:30 गेलेलो आणि कंप्लेंट का सगळ्यांची लिहायची आहे? नाही नाही, माधवी वहिनींची आहे. हा. हो मग तुम्ही बोला ना माधवीजी. ते आम्ही सेल मध्ये गेलो होतो, तिथे आमचा माधवी वहिनी, प्लीज प्लीज तुम्ही रडू नका ना. पांडेची माधवी वहिनी नाही सांगू शकणार. ऍक्च्युली काय झालं ना की माधवी वहिनींची नवीन स्कूटर ना चोरीला गेली आहे. पांडे साहेब, प्लीज स्कूटर शोधून द्या ना प्लीज. एक मिनिट. तुम्ही आधी यांना शांत करा ना. मी बायकांना रडताना नाही बघू शकत. तुम्हाला माहिती आहे ना,
माझी बायको नेहमी माझ्या याच कमजोरीला हत्यार बनवून रडून रडून नुसता हंगामा घालते ती. माहितीये एके दिवशी माझ्या बायकोचं काय झालं? पांडेजी प्लीज ह्यांची स्कूटर हरवली आहे. हो सॉरी मी थोडा पर्सनल होऊन गेलो होतो. हा मग सांगा की तुमची स्कूटर कशी चोरी झाली होती? ग माझा सखाराम, कुठे आहेस तू सखाराम? एक मिनिट, स्कूटर सोबत सखाराम सुद्धा हरवलाय का? नाही नाही ते सखाराम यांच्या स्कूटरचं नाव आहे. हे राम, स्कूटरचं नाव सखाराम. गोकुळधाम वाले काहीही करू शकतात. हो हॅलो, हा नमस्कार नमस्कार. आलात का तुम्ही इलाहाबादहून? मग कसा राहिला स्कूटरचा प्रवास? अरे नाही तुमचा ट्रेनचा प्रवास. हा आता तुम्ही थकून गेला असाल ना, आधी फ्रेश होऊन जा, मग मी येतो आणि मग मिळून खाऊया आपण मस्त. ठीक आहे? नमस्कार नमस्कार. हो मग जेवणात काय बनवलंय बोला? कुठे जेवण बनवलंय? अजून घरी जायचं बाकी आहे. कोण जाणे केव्हा घरी पोहोचू, केव्हा जेवण बनवणार, कोणती भाजी बनवायची ते पण अजून विचार नाही केलाय. दया बहिणी, विषय काय? तुम्ही बोलताय काय? सॉरी पांडे साहेब, ते स्कूटर चोरीला गेलीये. हो आणि तुम्ही आता जेवणाच्या मेन्यूची गोष्ट करताय पांडेजी. सॉरी त्याचं काय की सासरे इलाहाबादवरून आले, त्यांच्या कुशीमध्ये जेवण बनत होतं आणि तिकडे तुमची स्कूटर आणि ते सगळे जंबल. तर मग आपण कुठे होतो की तुमची स्कूटर कुठे केव्हा कशी चोरीला गेली ते. आता तुम्ही हे सांगा की तुमच्या स्कूटरचा नंबर काय होता, स्कूटर कोणत्या नावावर होती, आणि महत्वाची गोष्ट स्कूटरचा रंग काय होता. तुम्ही मला डिटेल्स द्याल, मग आम्ही तुम्हाला स्कूटर देऊ. म्हणजे तुमची स्कूटर जी चोरीला गेली ती तुम्हाला परत मिळवून देऊ. मी सांगते पांडे साहेब. बघा झालं असं की आम्ही सगळ्या लेडीज गोकुळधाममध्ये सुनीताकडून भाज्या घेत होतो. तेव्हाच पिढेबेनने सांगितलं की खोका मार्केटमध्ये साड्यांचा महासेल लागलाय. हे ऐकून आम्ही सगळ्यांनी जायचं नक्की करून टाकलं. पण कोमल वहिनी आणि अंजली वहिनींना ब्युटी पार्लरला जायचं होतं, म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की तुम्ही लोक आम्हाला सरळ खोका मार्केटला भेटा आणि मी भिडेबेन आणि बबिताजी रिक्षा आणि खोका मार्केटला पोहोचू. पण रिक्षा आम्हाला मिळतच नव्हती. मग भिडेबेन म्हणाल्या माझी स्कूटर घेऊन जाऊया. मग भिडेबेनची स्कूटर घेऊन आम्ही तिघी खोका मार्केटला निघालो. आम्ही लोक तर मस्त मजाक मस्ती करत खोका मार्केटला पोहोचलो आणि स्कूटर आम्ही योग्य ठिकाणी ठेवून दिली. मग आम्ही शेलच्या दुकानात गेलो, साड्या घेतल्या आणि जेव्हा परत आलो तेव्हा स्कूटर चोरीला गेले होते. रिलॅक्स समजलं मला. तुमची स्कूटर चोरीला गेलीये. आमच्या ब्रदर डिपार्टमेंटने ती उचलून घेतली. ब्रदर डिपार्टमेंट म्हणजे? अरे आरटीओ. ऑटोवाले. तुम्ही नो पार्किंग मध्ये स्कूटर पार्क केली असणार आणि डेफिनेटली आरटीओ वाले नो पार्किंग वाले स्कूटरला उचलून घेणारच. नाही पांडेजी, आम्ही स्कूटर नो पार्किंग झोन मध्ये पार्क नव्हती केली. आम्ही बरोबर बघून पार्किंग झोन मध्येच केली होती. इनफॅक्ट जर टो झाली असती तर तिथे चोकची निशाणी पण असती ना, तशी कोणती निशाणी नव्हती तिथे. हो आणि पांडेजी, आम्ही आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी विचारलं आणि आम्हाला पूर्ण खात्री की आमची स्कूटर चोरीलाच केलीये. अच्छा. वहिनी प्लीज. अरे तुम्ही जरा यांना शांत करा ना. हे अशाच रडत राहिले तर माझे डोळे पाण्यावतील ना. अश्रू तर आमच्या नशिबात आहे साहेब. काही करून स्कूटर परत आणून द्या प्लीज. प्लीज पांडेजी, आम्ही सगळ्या खूप अडचणीत आहोत. अजून आमच्या नवऱ्यांना सुद्धा माहित नाहीये आणि त्यांना हे कळलं पण नाही पाहिजे. एक तर यांना न सांगता स्कूटर घेऊन गेले वर आणि ती चोरी झाली आणि आता ही गोष्ट त्यांना कळले तर. सखाराम, सॉरी मित्रा, पण तुला असंच मला साखळीने बांधून ठेवावं लागेल, तरच तू सुरक्षित राहू शकशील. चोरी करणारे तर बँकेची तिजोरी सुद्धा तोडून टाकतात. साखळी खूप तगडी आहे. तुमची स्कूटर एकदम सुरक्षित राहील. सखाराम एकदम सुरक्षित राहील. 7:30 वाजले. गोकुळधामच्या या महिलांचा काही पत्ताच नाही अजून. 6 वाजता येणार म्हणून सांगून गेले होते. माधवी वहिनींना परत एकदा फोन करून बघा ना. हो तेच करतोय. माझा पण फोन आलाय. बासुंदीचा फोन आहे. तुम्ही बोला. हा बासुंदी. यांचा फोन आहे. माझी तर हिंमतच होत नाही यांच्याशी बोलण्याची. काय करू? कट झाला. ही माधवी फोन का नाही उचलत आहे आज? हा मग नका फोन उचलू. परत फोन करते तर मी फोन ऑफ करते. The number you have dialed has reached. Please try
आता फोन बंद येतोय. त्यांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल. कमाल आहे. हादी भाऊंना विचारू शकतो, त्यांचं कोमल वहिनींबरोबर बोलणं झालं हे असेल. बघा, जर तुम्ही विस्तृतपणे सांगाल तर आम्हाला स्कूटर शोधण्यासाठी ते सोपं जाईल. हा, बस सांगा, स्कूटर कोणाच्या नावावर होती? आत्माराम तुकाराम भिडे. ओहो, शिक्षक एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. स्कूटरचा रंग? पिवळा रंग होता हो, आणि त्याला एक साईड कार सुद्धा आहे. अच्छा. पांडेजी स्कूटरचा नंबर आहे MH02AB 420. एका शिक्षकाच्या स्कूटरचा नंबर हा 420? पांडेजी, आम्ही खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलो आहोत. प्लीज आमची स्कूटर शोधून द्या ना, प्लीज. हे बघा, तुम्ही रडू नका, आता रडू नका. मुंबई पोलीस तुमचा विश्वास सार्थ ठरवतील. तुम्ही ना उमेद नका हो. आम्ही तुमची स्कूटर हे शोधूनच काढू. पाटील सर. यांची स्कूटर चोरी झालीची FIR लिहा आणि सगळ्या वायरलेस वर संदेश पाठवा की एका शिक्षकाची स्कूटर ही चोरी झालेली आहे. शिंदे बोलतोय. हॅलो, गोरेगाव बीट पेट्रोलिंग. होका मार्केट मधून पिवळ्या रंगाची साईड कारवाली स्कूटर चोरी झाली आहे. स्कूटरचा नंबर आहे MH02AB 420. ओव्हर. ओव्हर. स्कूटर चोराला पकडायचंय, चला लवकर. हा साहेब. साहेब काय स्कूटर चोर मिळाला? नाही साहेब, मी तर हे सांगायला आलो होतो की या स्कूटर चोराला पकडायला आपली टीम निघाली आहे. छान, फारच छान. पांडेजी, जर तुम्ही आमची स्कूटर शोधून दिली ना, तर मी तुमचे हे उपकार कधी नाही विसरणार, कधी नाही विसरणार. आणि पुढचे 6 महिने माझ्याकडून लोणचं पापड एकदम फ्री. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. आम्हाला तर नेहमी हेच वाटतं की इथे गुन्हा नोंदवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा. जर तो रडत इकडे येत असेल तर हसत हसत त्याने इथून जावं. हेच आमचं बक्षीस असतं. इन्स्पेक्टर साहेब, माझी सायकल चोरी झाली. आता तुम्ही देव करो, असं दुःख कोणाला नको मिळू दे. तुमच्या पण सायकलचं नाव तुकाराम वगैरे असं आहे का? अरे देवा, हंसच्या जेवणाची वेळ झालीये. कोमल वहिनी, माझी पण जेवण बनवण्याची वेळ झाली आहे. आता थोड्याच वेळात बापूजी आणि टप्पूचे पप्पा पण घरी येतील. आणि आतापर्यंत आपण गोकुळधाम सोसायटीत नाही पोहोचलोय. ही गोष्ट जर त्यांना कळली ना, तर ते खूप काळजी करतील. काय झालं भेंडी मास्तर, एवढा चिंतेत काय? भिडे भाऊंची स्कूटर चोरी झाली. ही स्कूटर कोणाची आहे? ती नंतर मिळाली पण. मग आता चिंता कसली आहे? बापूजी, गोष्ट खरं तर अशी आहे की गोकुळधामच्या सगळ्या महिला कुठल्या तरी सेलमध्ये साड्यांची खरेदी करायला गेल्यात. 6 वाजता येणार होत्या, पण आता 7:30 वाजले तरी कुणी नाही आलंय. आणि मी फोन करतोय तर कोणी उचलतही नाही. अरे भिडे, तुम्ही सगळे इथे का उभे आहात? त्या सगळ्या अजून नाही आल्या. आणि माधवी वहिनी, कोमल वहिनी, कोणाचा अजून संपर्क नाही झाला. नाही ना, असं तर बाबा पहिल्यांदाच घडतं. गोकुळधामचं महिला मंडळ कुठे बाहेर गेलं आणि त्यांना यायला अगदी 10-15 मिनिटं जरी उशीर झाला तर त्या फोन करून आम्हाला कळवतात नेहमी. आणि इतकंच नाही तर त्या नेहमी वेळेच्या आधी परत येतात. अगदी बरोबर आहे. ओ हो, आता तर मलाही चिंता वाटू लागलीये. कोणाचा काही फोन नाही, कोणाचा पत्ता नाही. कुठे राहिल्या माझ्या गोकुळधामच्या बहिणी? तुम्ही लोक याप्रमाणे स्कूटर करत बसला तर चिंता कशी मिळेल मला? नाही ते बघा, तुम्ही लोक अशाप्रमाणे चिंता करत बसला तर स्कूटर कशी मिळणार? तर मग स्कूटर मिळावी यासाठी आम्हाला काय करावं आता लागेल? तुम्ही सगळे घरी जा. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. तर घरी गेल्याने स्कूटर मिळेल आम्हाला. स्कूटर मिळण्याचं आणि घरी जाण्याचं काही घेणं देणं नाहीये. बघा, रात्र खूप झालीये आणि उशीरही खूप झालाय. आता तुम्हा सर्वांना आपापल्या घरी जायला हवं ना. नाही, मी घरी नाही जाऊ शकत. जोपर्यंत स्कूटर नाही मिळत, मी माझ्या घरी नाही जाणार. तुम्हाला माहित नाहीये, यांना जेव्हा कळेल ना, खूप ओरडा बसणार आहे मला. खूप ओरडणार आहेत ते मला. मी घरी नाही जाऊ शकत. प्लीज, मला घरी नाही जायचं. दयाताई, जरा समजवा ना यांना तुम्ही. बरोबर आहे पांडे साहेब, भिडे पण बरोबर बोलतात. विना स्कूटर घरी गेलो तर टप्पूचे पप्पा पण मला ओरडतील. म्हणतील काय गरज होती शहाणपणा करून स्कूटर चालवण्याची. त्यांचा ओरडा खाण्यापेक्षा हेच बरे आहे की मी इथेच बसावं. तुम्हा सगळ्यांना हे भीती वाटते ना की तुमच्या नवऱ्यांना जर कळलं स्कूटर चोरीला गेली तर ते तुम्हाला ओरडतील असं वाटतं ना? ठीक आहे, मी त्यांना फोन करून सांगून टाकतो की तुम्हाला त्यांनी ओरडू नये. ठीक आहे, नाही सांगत मी. थँक्यू. प्लीज असं करू नका. हा, नाही सांगणार मी. खूप ओरडा बसेल आम्हाला. आम्हाला स्कूटर मिळाल्याशिवाय आम्ही नाही जाणार म्हणजे नाही जाणार. म्हणून प्लीज सॉरी. अच्छा, तुम्ही सगळ्या आधी बसून घ्या. आरामात बसून घ्या. रिलॅक्स. तुम्ही सगळे काय घेणार आहात? स्कूटर.
माझं म्हणण्याचा अर्थ आहे की चहा की कॉफी? नको नको थँक्स, आम्हाला काहीच नको. हा, काहीच थँक्यू. नको. लवकर घरी या, आज माझे बाबा वाट बघतायत बासुंदी. हे बघा माधवीजी, इथे बसून तर काही स्कूटर मिळणार नाहीये. तुम्ही घरी जा आणि आम्हाला पण घरी जाऊ द्या, कारण की तिकडे माझ्या घरी पाहुणे आलेत आणि बासुंदी देखील माझी वाट बघते हो. अरे पांडे साहेब, तुम्ही बासुंदी उद्या पण खाऊ शकता. हे बघा, जर स्कूटर मिळाली ना तर मी तुम्हाला एवढं मोठं पातेलं भरून बासुंदी देईन. द्या ताई, बासुंदी माझ्या पत्नीचं नाव आहे, विसरलात का तुम्ही? सॉरी सॉरी, ते तुम्ही खाण्याची गोष्ट करत होतात ना, तर मी बासुंदी समजली. मग मला माहिती आहे वहिनींचं नाव बासुंदी आहे. भाऊ सॉरी. तुमची चूक नाहीये हो. माझी सासूरवाडी ही मिठाईच्या दुकानासारखीच आहे. माझ्या सासऱ्याचं नाव आहे हलवाराम, सासूचं नाव आहे रबडी. 2 मेवण्या आहेत, एक बर्फी आहे आणि एक जिलेबी आणि मेवणा लाडू. ते काय ना की सासरे बुवा इलाहाबाद वरून घरी आले, त्यांच्यासोबत रात्री जेवणाचा बेत होता आणि मी इथे. पांडेजी, आम्ही तुमची अडचण समजू शकतो, तुम्ही घरी जा. हा पांडे साहेब, तुम्ही घरी जा. हे बघा पांडेजी, तुम्ही आमची काळजी नका करू. जोपर्यंत स्कूटर नाही मिळणार तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार. हो. कसलं धर्मसंकट आहे. एकीकडे बासुंदी आणि सासरे बुवा जेवणासाठी माझी वाट बघतायत आणि दुसरीकडे भोळ्या निरागस चिंताग्रस्त महिला स्कूटरची वाट पाहत आहेत. काय करू? सॉरी बासुंदी. पाटील, वायरलेसवर संदेश पाठवा, गस्त आणखीन वाढवा. आपल्याला स्कूटर कसंही करून मिळालीच पाहिजे. स्कूटर चोराला पकडण्यासाठी गस्त आणखीन वाढवा. ओव्हर. ओव्हर. ए राजा, इकडे ये. सलाम साहेब. भोका बाजारातून पिवळ्या रंगाची साईड कारवाली स्कूटर चोरीला गेलीये, त्याबद्दल काय माहितीये तुला? आता स्कूटर चोरी तर बंड्याच करू शकतो, पण तो तर जेलमध्ये आहे साहेब. असं वाटतंय कुठली तरी टोळी आली आहे नवीन. हा नवीन स्कूटर चोर एकदा माझ्या हाती लागला ना की त्याला सोडणार नाही. कुठे असेल स्कूटर? अरे मेहता साहेब, अरे मेहता साहेब, हा? इकडे या ना 1 मिनिट. काय झालं भाऊ? तुम्ही जरा प्लीज अंजली वहिनींना फोन लावा ना. अंजलीला फोन कशाला? काय झालं? हो, झालं असं की अच्छा मी पण बबिताला फोन लावला तर बबिताने फोन उचलला नाही. मला वाटलं फोन चार्जिंगला असेल आणि बबिता बिझी असेल. तिघीही एकत्र फोन उचलत नाही. हा काय योगायोग आहे का? हो. 1 मिनिट, मी अंजलीला फोन लावतो, आताच कळेल सगळं. असं वाटतं तारक घरी पोहोचलेत. अरे देवा, आता काय करू? अंजली वहिनी, फोन नका उचलू. हे नक्की मेहताजींना भेटले असतील. प्लीज तुम्ही फोन नका उचलू ना, प्लीज. सॉरी तारक. अंजली पण फोन उचलत नाही. तुम्ही म्हणताय बबिताजी फोन उचलत नाहीयेत, भिडे तू म्हणतोय कुठलीच महिला सोसायटी मधली फोन उचलत नाहीये. हा प्रकार तरी काय आहे? हा योगायोग बिलकुल नाही भिडे. इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी एकदा परत फोन करून बघा, कदाचित यावेळी उचलतील. मी बबिताला परत एकदा फोन लावतो. करा. अय्यरचा फोन आहे. वाजू द्या आता. हंसचा फोन. मी रिंग वाजतच ठेवते. थँक्यू कोमल वहिनी, थँक्यू. बबिता अजूनही फोन उचलत नाहीये. भिडे, मला तर कळतच नाहीये काय चाललंय. तुझी स्कूटर चोरीला गेली होती, मग ती मिळाली सुद्धा. सगळ्या बायका सेल बघायला गेल्या होत्या, 6 वाजता येणार होत्या, 7:30 वाजलेत, आल्या नाहीयेत. आता यापैकी कोणच फोन उचलत नाहीये. नाही भिडे, हा अजिबात योगायोग नाही. इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. येस येस मेहता साहेब, तुमचं अगदी बरोबर आहे. इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. अरे सगळ्याच बायका एकत्र फोन उचलत नाहीयेत. नक्कीच काहीतरी चिंतेची बाब आहे. आत्माराम, हा कोइन्सिडन्स कसा होऊ शकतो? मी कधी म्हणालो हा योगायोग आहे? मग कोण म्हणाल? मेहता साहेब बोलतायत. सॉरी मेहता साहेब, इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. अरे मी कुठे म्हणतोय हा कोइन्सिडन्स आहे? केव्हापासून मी हेच म्हणतोय ना की भाऊ, इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. इट कॅन नॉट बी. अरे बंद करा रे बाबा ना तुमचा योगायोग. भेंडी मास्तर, तू एक काम कर, जेठ्याला फोन कर आणि त्याला म्हणावं इथे लवकरात लवकर ये. शेठजी,
शेठजी अभिनंदन अभिनंदन. गुड न्यूज. काय झालं? या महिन्यात आपण 49 एसी विकले. काय बोलताय तुम्ही नट्टू काका? अभिनंदन. बोला. काय झालं भाऊ? तू का निराश उभा आहेस? तू खुश नाही आहेस? अरे का? शेठजी, आपलं टार्गेट या महिन्यातलं 50 एसी विकण्याचं होतं. फक्त एका एसीच्या कारणाने अर्धशतक हुकलं ना आपलं. मग एक एसी तू विकत घे. शेठजी, हा तर सगळा आकड्यांचा खेळ आहे ना. मी काही हे मानत नाही. आणि 49चा आकडा तर एकदम शुभ असतो ना. 4 आणि 9 आणि 13. 49 एसी विकले गेले नट्टू काका. अरे वा. तुमचं उंढाईचं पाणी फारच हुशार आहे हा. एसी खरेदी करायला सांगितलं तर वाहून गेला. नाही नाही शेठजी, ते काय आहे, आमच्या बहादूर नगर मध्ये एसीची गरजच पडत नाही. अच्छा, तुम्ही पण हुशारच आहात. हा, तुम्ही पण तर उंढायचेच आहात ना. बघा आता आताच तुम्ही खुशखबरी ऐकवलीत. आता या त्रासाचा फोन आला. कोण आहे? भिडे काही ना काही फरियाद करायला फोन केला असेल. टपूने हे केलं, टपूने ते केलं. मग उचलू नका. उचलावा तर लागेलच ना. बोल भिडे. हा जेठालाल, इकडे खूप मोठा घोळ झालाय बाबा. माहिती आहे मला. माहितीये? अरे भाऊ, तू जेव्हा मला फोन करतोस तेव्हा काही ना काही चिंतेचीच बाब असते. बोल आता यावेळी काय झालंय? अरे काय झालं? नाही, त्या खरेदीला जाणार होता त्यापूर्वी तिचा फोन आला होता की मी खरेदीला जाणार आहे. पण त्यानंतर काही बोलणं नाही झालं आमचं. मी एक काम करतो, मी दयाला फोन करून नंतर मग तुला पुन्हा फोन करतो, ठीक आहे? फोन आला. टपूच्या पप्पांचा फोन आहे. दयावहिनी, फोन नका उचलू प्लीज. 100% भिडे भाऊ त्यांच्या सोबत असतील आणि त्यांनीच फोन करायला सांगितलं असेल. दया बहिणी, जेठा भाऊंना कळलं ना तर हे त्यांना नक्की सांगतील. आणि यांना कळलं ना तर तुम्हाला माहितीच आहे. प्लीज दया बहिणी, फोन नका उचलू. तुम्ही रडू नका, मी नाही उचलणार फोन. सॉरी टपूचे पप्पा, मी फोन नाही उचलू शकणार. अरे ही दया फोन का नाही उचलत आहे? फोन पिशवीत आहे, तिला घंटी ऐकू येत नाहीये म्हणून ती फोन उचलत नाहीये की मुद्दामून फोन उचलत नाहीये? खूप मोठ्या संकटात पडलो आहोत आपण. भिडेबेन संकटात नाही फसलोय, संकटाच्याही पुढे धर्म संकटात फसलोय. दया वहिनी, धर्म संकटात तर फसलो आहोत, पण या धर्म संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. आता सोसायटीमध्ये आपले नवरे पण किती काळजीत असतील. आणि इकडे आपण काळजीत. हा जेठालाल, दयावहिनीशी बोलणं अरे झालं? दया पण फोन उचलत नाहीये भिडे. काय? दयावहिनी जेठालालचा पण फोन उचलत नाहीये. आज माझं लग्न झालं असतं तर? म्हणजे मी स्वतःसाठी नाही बोलत आहे. जर का माझी बायको असती तर आणखीन एक पर्याय असता ना फोन करण्यासाठी. बाबा भिडे, तू जेठ्याला सांग तू लवकरात लवकर इकडे ये. जेठालाल, हो, मी ऐकलं. बापूजींना सांग मी येतोय, अगदी लगेच येतोय, ठीक आहे? पांडे साहेब आले. पांडेजी, चला चला माधवी वहिनी, चला या. काय झालं? काही कळलं का? हे पहा माधवीताई आणि तुमचं महिला मंडळ, पोलीस तुमचे स्कूटर आणि स्कूटर चोराला शोधणार आहेत. आता तुम्ही लोकही घरी जा आणि मलाही घरी जाऊ द्या ना. माझे सासरे बुवा इलाहाबादवरून माझ्या घरी आले आहेत. तिकडे जेवण तयार आहे आणि जर मी उशिरा पोहोचलो ना तर माझी बासुंदी. हे बघा पांडेजी, स्कूटर मिळत नाही तोवर मी घरी नाही जाणार. अहो, आमची नवीन स्कूटर चोरी झाली आहे. तुम्ही जरा एकदा माझ्या जागी येऊन विचार करा. जर तुमची नवीन स्कूटर चोरी झाली तर तुम्ही तुमच्या नवऱ्याशी नजर मिळवू शकाल? एक मिनिट. मी तुमच्या जागी येऊन जरा विचार करून बघतो. हा, मी माझ्या पतीच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. तुमचं बरोबर आहे. हे तुम्ही काय काय विचार करायला लावत आहात पोलीसवाल्यांना? पांडे साहेब, तुम्ही भिडेबेनची मनोदशा समजून घ्या. हे बघा पांडेजी, आम्ही समजू शकतो की तुमचे सासरे तुमच्या घरी आले आहेत आणि सगळे तुमची वाट बघतायत. तर तुम्ही घरी जा आता. हा, खरंच? थँक्यू 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 थँक्यू.
काय झालं पांडेजी? माझ्यासाठी माझ्या सासराच्या नात्याहून मोठं नातं हे कर्तव्याशी आहे. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये स्त्रिया दुःखी आहेत आणि मी घरी जाऊन पक्वान्न खाऊ काय? हे माझ्या मनाला अजिबात पटणारं नाहीये. थँक्यू सो मच. वा साहेब वा. मी तुम्हा लोकांची अडचण समजू शकतो. मी पोलीसवाला पण आहे आणि बासुंदीचा पती देखील आहे. एक पती असल्यामुळे मी तुम्हा लोकांच्या नवऱ्याचं दुःख समजू शकतोय. तुम्ही घरी नाही पोहोचलात, त्यांचा फोन नाही उचलत आहात, त्यावेळी तुमच्या नवऱ्यांना किती चिंता वाटत असेल याचा विचार केलाय तुम्ही? तुम्ही सगळे गोकुळधामला जा आणि बिन दिक्कत तुम्ही खरं सांगून टाका की तुमची स्कूटर ही चोरी झालेली आहे. अरे स्कूटर तर कोणाकडूनही चोरी होऊ शकते ना. जर तुमच्याऐवजी तुमच्या नवऱ्याने त्या जागी स्कूटर उभी केली असती तर का चोराने ती चोरी नसती केली असती ना. बस तुम्ही सगळे रिलॅक्स होऊन घरी जा आणि सांगून टाका. पण चोरी तर आमच्यामुळेच झाली आहे ना, म्हणून आम्ही स्कूटर मिळाल्याशिवाय घरी नाही जाणार. हे बघा, तुम्ही आता सगळे घरी जा. तुमच्या स्कूटर चोराला पकडण्याची जबाबदारी ही आता माझी आहे. आता तुमचा ताण तो माझा ताण आणि माझा ताण तो माझाच आहे. बघा, आता या चालू पांडेचं एकच मिशन, विडेची पिवळी स्कूटर नंबर 420 ला शोधणे. हे बघा, जर मी तुमची स्कूटर नाही शोधू शकलो ना तर मी तुम्हाला वचन देतो, मी या नोकरीचा राजीनामा देईन. मी ही नोकरीच सोडून देईन. आमचं काय होईल मग? पांडेजी हे काय बोलताय तुम्ही? हो. हे बघा, एकदा का इन्स्पेक्टर चालू पांडेने वचन दिलं की दिलं. अरे देवा. हे बघा, आता तरी तुम्ही तुमच्या घरी जा ना. आता मी वचन सुद्धा तुम्हाला दिलंय ना. हा, दया वहिनी, माधवी वहिनी, आता तर पांडेजींनी वचन सुद्धा दिलंय, ते आपली स्कूटर नक्की शोधून आणतील. चला ना प्लीज. हो माधवी वहिनी, बघा आता त्यांनी शपथ पण घेतलीये, तर आता आपण जाऊया इथून. हा, आता आपण घरी जायलाच हवं. चला निघू. थँक्यू साहेब. थँक्यू. स्कूटर शोधा प्लीज. आणि तो स्कूटर चोर मिळेल ना तेव्हा त्याच्या 2 कान खाली. त्याला चांगला धडा शिकवा. हे पण काय तुम्हाला सांगायला हवं का माधवीताई? मी तर ना त्याला असं. तुम्ही जा, घरी जा. हा, ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. त्यांची काळजी घ्या. धन्यवाद हो, पांडे ठीक साहेब. आहे. नक्की चला. सकाराम नाव आहे त्याचं. हा, पिवळी स्कूटर. पिवळी. हा, समजलं. तिचा नंबर आहे 420. ठीक आहे. देव दुश्मनाला पण असं दुःख ना देव. तुम्ही ते काहीच फालतू बडबड नकोय मला. तुम्ही स्कूटर शोधा. जा लवकर. स्कूटर नंबर 420. नाही, म्हणून तर तुम्हाला फोन केला होता. पण तुम्ही बोलताय की तुमचं माधवी सोबत 2 दिवसांपासून बोलणं नाही झालं, तर तुम्हाला माहितच नसणार ना की माधवी कुठे आहे. एनिवे, थँक्यू मनीषाजी. थँक्यू व्हेरी मच. मालती, मी तारक मेहता बोलतोय. नाही, ते अंजली फोन उचलत नाहीये. मला वाटलं की तुझं तिच्याशी बोलणं होत असतं. कदाचित बोलणं झालं असेल तुझं. नाही झालंय? बरं, नो प्रॉब्लेम. सॉरी टू डिस्टर्ब यू. हा नेहाजी, हो मी सांगतो कोमलला की तिने तुम्हाला का नाही सांगितलं सेल आहे म्हणून. हो, ठीक आहे, नंतर फोन करतो. हो दिव्यांका, बबिताचा फोन आला होता का? नाही आला? नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. ओके, मी नंतर फोन करतो. ठीक आहे. ओके. अरे नुसता फोन पकडून काय उभा आहेस? कुणाला फोन तरी कर. माझा फोन नाही लागणार. का? त्याच नाही काय? अरे नाही बाबा, हे सगळे पण ट्राय करतायत ना, मग डबल होणार ना, त्यामुळे मग नाही लागणार. मी बबिताच्या सगळ्याच मैत्रिणींना फोन केला, पण कोणालाही काहीच माहित नाही. अरे, मी सुद्धा अंजलीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला, पण त्यांना सुद्धा माहित नाही की अंजली कुठे आहे. कोणासोबत बोलणं सुद्धा होत नाहीये. म्हणून तर म्हणतोय, हा कोइन्सिडन्स असूच शकत नाही भिडे. नाही, पण बस. हा, जेठा भाऊ. हे घ्या. हा भिडे, काही कळलं का? नाही ना जेठालाल, कोणी फोन सुद्धा उचलत नाहीये. त्यांच्या समोरून फोन नाही आला? नाही ना, वेगळीच भीती वाटते मला. ओहो. ए हो. इथे उभं राहून नुसतं हो केल्याने ते लवकर नाही येणार आहे. अरे चला बाहेर जाऊन त्यांना शोधूया. अरे आजूबाजूच्या एरियात जाऊन विचारपूस करूया की सेल कुठे लागलाय.
तिकडे जाऊन विचारूया. अगदी बरोबर आहे. हो बापूजी एकदम बरोबर बोलले. चला जाऊन शोधूया त्यांना. चला. एक मिनिट. अरे मला असं वाटतं की आपण आधी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पाहिजे. पोपटलाल, इतक्या लवकर पोलीस स्टेशनला जायची गरज नाहीये. आधी आपण आपल्या बाजूने शोधून बघू आणि जर नाहीच भेटले, असं होऊ नये, तर मग पोलिसांकडे जाऊच ना आपण. ठीक आहे. पण सेल कुठे लागलाय कोणाला ठाऊक आहे? हे या भिडेला माहित असणार ना. छे मला नाही माहित. मला फक्त इतकं माहित आहे की भव्य साड्यांचा सेल लागलाय. भिडे, भव्य साड्यांचा सेल नाही लागलाय, साड्यांचा भव्य सेल लागलाय. हा हो तेच अरे ते. आता थोड्या वेळापूर्वी हा हो 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 करत होता. आता तुम्ही दोघे इथे भव्य भव्य खेळताय. अरे आता एकदा सांगितलं ना बाहेर जाऊन शोधूया म्हणून. चला आता चला. सोडी सोडी सोडी, जीप बंद नको करू. चला चला जीप मध्ये बसा. चला. ओ काय झालं बापूजी, कुठे जायचंय? अरे बाबा तुला वाटेमध्ये सांगतो सगळं. चला चला हो, चला, 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 लवकर चला. चला, या रे, या, बसा, बसा. जाऊया. या, या, बेटा, साहेब, या, बसा. हा, बसा बसा. हा, बसलात ना व्यवस्थित? सावकाश, सावकाश. बसलात ना सगळे? अरे हाती भाऊ राहिले. एक काम करूया हाती भाऊ, अगोदर तुम्ही बसा मग आम्ही बसू. तुम्ही या, तुम्ही बसा. हा, या या या, या. बसा. हो हो बस, या. आरामात आरामात. आरामात, आरामात. आरामात. हा, या 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 या, हात पकडा माझा. हा, या या या. काही नाही, परत एकदा प्रयत्न करू. एकदा अरे काय परत एकदा प्रयत्न करू. परत एकदा प्रयत्न करू. हातीला तू पुढे ये, मी मागे जाऊन बस. अहो पण अहो पण बापूजी, चल, चल, हा, ठीक आहे. ठीक आहे, हरकत मी नाही. ठीक आहे, अहो, मी पण येत- कसं- अहो पण तू ये. कसं काय? बापूजी, अहो, काय काय करताय करता तुम्ही? बापूजी, अहो, अहो, काय करता तुम्ही? थांबा. चल. बापूजी तुम्ही पुढे बसा ना सावकाश. हाती भाऊ इथे पाठीमागे बसतील. अरे मी आता इथे येऊन बसलोय ना, मग आता परत मला तिकडे कुठे पाठवतोय? अरे हातीला तू पुढे जाऊन बस. चल. अरे अरे अरे, मला काय वाटतं की आपण सगळे एका जीप मध्ये नाही जाऊ शकणार. भिडे, तू तुझी स्कूटर काढ ना. हा तर आम्ही एक काम करतो, मी आणि भिडे स्कूटर वरून येतो, बाकीचे सगळे जीप मध्ये बसा. हा, चला. चालेल, हो, चालेल. हो, हो, चल, चला, चल, चला. हो या या, चला बसा. सगळ्यांनी बसा. लवकर लवकर. अब्दुल, अरे, असं कसं झालं भिडे? तुला तर माहित असेल ना. अरे काय चेन लावून ठेवली. अरे अरे ओ अरे ए तू कुठे बसला इथे? तू जीप मध्ये जा ना बाबा. तिथे जागा नाहीये बाबा. अरे तुम्ही लोक लेट करा. चला चला लवकर चला. एक मिनिट, हे तर माझं जुनं हेल्मेट आहे. हे तुझ्याकडे कुठून आलं? हे इथेच होतं साईड कार मध्ये. अरे ते सगळं जाऊ दे ना. भिडे, तू तुझं हेल्मेट घाल बघू. हो घालतो घालतो. कधी ठेवलं मलाच लक्षात येत नाहीये. अरे भाऊ, एक मिनिट, भिडे भिडे भिडे. आपण एकाच दिशेला गेलो तर काही फायदा नाहीये. तुम्ही एमजी रोड कडे जा, आम्ही जीएम रोड कडे जातो. ओके. तुम्हाला काही कळलं तर आम्हाला कळवा, आम्हाला काही कळलं तर तुम्हाला कळवतो. हो, ठीक आहे. ओके ओके. ठीक आहे? हा, चला मग आपला यारो. सोडी सोडी, एक मिनिट, गाडी थांब, तिथे काहीतरी दिसतंय. मी बघून येतो. थांब 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 थांब. जा जा जा. जा अब्दुल, जा तू पण जा. चला. अरे सावकाश सावकाश, नीट बघ. हा हा हा. या या. कोणी दिसलं का? कोणी नाही. नाही तिकडे काय नाही. हे गेलाय, काही कळत नाही. काय झालं माहिती आहे साहेब? अरे तिथे कुठलाच साड्यांचा सेल नाही, उगाच गर्दी होती. मला वाटलं की साड्यांचा सेल आहे वगैरे नाही म्हणून. नाही. अरे चल, चल बाबा, चल, पुढे बघूया. हा, चला चला. मला तर घरी जायला खूप भीती वाटतेय. बरोबर आहे, परिस्थितीच तशी आहे. पण घरी तर जावंच लागणार ना. माधवी वहिनी, दया वहिनी अगदी बरोबर बोलतायत. आता तुम्ही काहीच विचार नका करू. भिडे भाऊ आणि आपल्या नवऱ्यांना जितकं भडकायचं आणि ओरडायचं असेल ना, आपण ऐकून घेऊ. किती वेळ खरं लपवणार आहोत आपण? हो बरोबर आहे. आपण सगळे सोसायटीत गेलो ना, त्यानंतर एकत्रच थांबूया. हा. काय हिम्मत पण पाहिजे ना. दयाविनी, घाबरायची काहीच गरज नाहीये. जे काही होणार आहे आपण सगळे मिळून एकत्र सामोरं जाऊया. हो, चला आता वाचव आम्हाला. रिक्षा रिक्षा. रिक्षा. माधवी वहिनी रिक्षा आली. रिक्षा. चला. पावडर आले. गली गोरेगा वेस्ट. ओके. बबिताजी, तुम्ही माधवी वहिनी आणि दया वहिनीला घेऊन पुढे जा. आम्ही येतो. ठीक आहे? बबिताजी, तुम्ही बसा. भिडे वहिनी, तुम्ही मध्ये सावकाश, आम्ही बसा. पाठीच आहोत. हा? कोमल वहिनी, रिक्षा रिक्षा. जा जा जा. हा हा, चला. आली आली. पावडर गल्ली. हा चला.
थांब 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 थांब. काय करतोयस पोपटलाल? अरे बाबा हा कुठला प्रकार आहे ब्रेक मारायचा? आता मी उडून पुढे पडलो असतो ना. अरे बाबा थोडं सांभाळून ब्रेक मार ना. ब्रेक तर असंच लागणार बाबा. असाच कसा लागणार? तुला नाही जमत असेल तर जाऊन जीप मध्ये बस. तसही तिथे एक व्यक्तीची जागा रिकामी आहे. नाही मी नाही जाणार, मी इथेच बसणार. मग ब्रेक असाच लागणार. अरे बाबा तुम्ही भांडण बंद करा. जेठालाल हे सांग की ब्रेक का मारायला सांगितलं. अरे तो बघ भाऊ साड्यांचा सेल, तिथे जाऊन विचारूया ना. हो मी पार्क करतो इथे. हो येऊ दे येऊ दे. हा हा हा. बा. चला 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 चल चल चल. चला 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 चला. अरे बाबा काय चला चला. अरे सगळ्यांनी तिथे जायची गरज नाही आहे. मी आणि भिडे जाऊन विचारून येतो. बस इथेच. चल जाऊया. हा हे पकड. अरे चल. अरे अहो दादा इथे कोणी लेडीज आल्या होत्या का साड्यांची खरेदी करायला? साड्यांच्या सेलमध्ये साडी घ्यायला लेडीजच येणार ना साहेब. नाही म्हणजे त्या लेडीज गोकुळधाम मधून आल्या होत्या. साहेब मी नाईट ड्युटी मध्ये आहे. थोड्या वेळापूर्वी चालू आहे. आतमध्ये शेटला विचारा ना तुम्ही. बरं, चल. अरे थांबा थांबा थांबा. काय झालं, काही कळलं का? अरे बाबा तू इथे का आलास? तुला सांगितलं ना स्कूटर मध्ये बसायला. अरे तिथे एकटं बसून बसून कंटाळा येत होता. मग मी विचार केला की 2 पेक्षा 3 बरे. एकापेक्षा 2 बरे असतं, 2 पेक्षा 3 नाही. 3 तिकडा काम बिगडा असं असतं. जेठालाल आता आलाय तर राहू दे. हा, चल, चल, चल चल, बाबा, लवकर चल चल. लवकर. अरे भाऊ थांबा थांबा. स्कूटर लवकर. स्कूटर. अरे काय एक गोष्ट कळत नाहीये. चोर स्कूटर चोरून इथे घेऊन आला. बबिताजी चोर स्कूटर घेऊन इथे आला नसणार. स्कूटरचं पेट्रोल संपलं असणार म्हणून असं मध्ये सोडून पळून गेला असेल. अरे अंजली वहिनी ते काही असो परत आला चोर इथे स्कूटर सोडून पळाला आणि आपल्याला मिळाली. ऍक्च्युली कुठे गेला कुठे पण तो चोर? माधवी वहिनी आपल्याला स्कूटर मिळालंय ना. मला असं वाटतं की आपण गोकुळधाम सोसायटीत पटापट स्कूटर घेऊन जायला हवं. नाही नाही, त्या स्कूटर चोरला सोडणार नाही मी. त्याच्या 2-4 कानाखाली वाजवणारच आहे मी. कुठे गेला तो? बरोबर धडा तर शिकवलाच पाहिजे. हो. 1 मिनिट दया वहिनी, माधवी वहिनी शांत बसा. काय धडा शिकवावा लागणार? चोर इथे परत येणार की नाही आपल्याला काय माहित. आणि तसंही चोर एकटा आहे की मग त्याची संपूर्ण गँग आहे आपल्याला नाही माहित. समजदारपणा यातच आहे की चुपचाप स्कूटर घेऊन निघायला हवं. हे बघा रात्र खूप झालीये आणि आपण सगळेच एकटे आणि काही गडबड झाली तर. बरोबर आहे. भिडेबेन बबिताजी एकदम बरोबर बोलतायत. नंतर कधीतरी आपण बघून घेऊ. दया वहिनी चला चला चला. मी रिक्षाचं भाडं देऊन येते. ठीक आहे दया वहिनी चला, चला. चला. हा, पटकन. माधवी वहिनी बसा ना. हो, ठीक आहे, ठीक आहे. हो, ठीक आहे, रिक्षाचं ठीक आहे. भाडं. हो हो चला. हा, हे हेल्मेट घ्या. बबिताजी आम्ही मागून येऊ. सामान हा, घ्या. हा. आम्ही तुम्हाला फॉलो हेल्मेट करतो. घ्या. ठीक आहे ओके चला, ओके. चला. हा, हा. हे घ्या. अरे ह्यात तर पेट्रोल एकदम टोकापर्यंत आहे. काय हो म्हणताय? ना, खूप पेट्रोल आहे. बरं चला. झालं. हाश, माताजी. माझं सखारं. अरे वा. माहित नाही कुठे गेल्या. या सेल मध्ये सुद्धा नव्हत्या आल्या त्या. कमाल आहे. हे? माझी स्कूटर कुठे गेली? ए, अरे कुठे गेला सखाराम? हा अरे इथेच तर पार्क केली होती मी. अरे कुठे गेलं स्कूटर पोपटलाल? मला काय माहित, मी तुमच्या मागे मागेच तर आलो होतो ना. अरे देवा माझा सखाराम परत चोरी तर नाही झाला ना? अरे गेला रे गेला. माझा सखा गेला रे. हे सगळं याच्यामुळे झालंय. तुला सांगितलं होतं ना की तू स्कूटर मध्येच बस. आमच्या पाठी यायची काय गरज होती? तू स्कूटर मध्येच बसला असतास तर स्कूटर चोरी नाही झाली असती. ते तर बरं झालं मी स्कूटर मध्ये नाही बसलो, नाहीतर स्कूटर सोबत मी सुद्धा चोरीला गेलो असतो. कब्बस काय बोलतोस तू पोपटलाल? काय बोलतोयस? तुला कोणी का चोरी करेल? का नाही करणार बाबा? मी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र तुफान एक्सप्रेसचा सन्माननीय वरिष्ठ युवा पत्रकार आहे. राष्ट्रीय खजिना आहे मी. कब्बस. शांत 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 भिडे, शांत हो जरा. अरे कसा शांत बसू जेठालाल? कसा शांत बसू? माझा सखाराम दुसऱ्यांदा चोरी झाला. कसा शांत राहणार मी? भिडे तुझं कोणासोबत भांडण वगैरे नाही आहे ना? जेठालाल एका शिक्षकाचं कोणासोबत काय भांडण असणार आहे? नाही तेच.
काय आहे ना की असं तर नाही ना की स्कूटर चोराचा मुलगा तुझ्या इथे ट्युशनला येत असेल आणि तू आहेस कडक शिक्षक आणि त्याने अभ्यास वगैरे नाही केला असणार म्हणून तू त्याला ओरडला असशील आणि त्याचाच बदला तो या प्रकारे घेत असेल. शी जेठालाल, माझ्याकडे जितके विद्यार्थी येतात त्यांच्यातले कोणाचाही बाबा स्कूटर चोर नाहीये. तू इतक्या विश्वासाने कसं काय सांगू शकतो? अरे बाबा, असा धंदा करणारे आपल्या धंद्याचे असे बॅनर तर नाही लावत ना. ते तर गपचूप सुमडीत आपलं काम करून निघून जातात. भिडे, जेठालाल अगदी योग्य बोलतोय. तू तर मध्ये बोलूच नकोस पोपटलाल. राष्ट्रीय खजिना म्हणे तू. राष्ट्रीय खजिना नाही, राष्ट्रीय आपत्ती आहे. आपत्ती. गेला माझा सखाराम, गेला सखा, गेला माझा. अरे कुठे शोधू सखा तुला मी? एक काम करूया, त्या वॉचमॅनला जाऊन विचारूया, कदाचित त्याला माहित असेल. वॉचमन कुठे? याचा अर्थ वॉचमन स्कूटर चोरी करून पळाला. अरे हे काय इथे? काय झालं साहेब? सॉरी भाऊ, मी इथे माझी येलो स्कूटर पार्क केली होती, ज्याला साईड कार पण होती. तुम्ही ती कोणाला घेऊन जाताना पाहिलं का? नाही साहेब, मला काही नाही माहित. मी तर माझा डबा धुवायला गेलो होतो. अरे देवा, गेला गेला सखाराम, गेला. आता काय करू जेठालाल? आता एकच काम होऊ शकतं, पोलीस कंप्लेंट. हो भिडे, आता मला वाटतं तेच करावं लागणार. मी एक काम करतो, मी बापूजी आणि मेहता साहेबांना सांगतो की डायरेक्ट पोलीस चौकीतच या. दुसरा काहीच पर्याय नाहीये. ए सोडी, एक मिनिट गाडी थांबव. गाडी हो थांबव. हो, एक मिनिट, मी मेहता साहेब साईडला लावतो गाडी. जेठालालचा फोन आहे, कदाचित त्याला कळलं असेल की बायका कुठे आहेत. हो हो, वा वा, क्या बात आहे. थोडी एक मिनिट, अरे एक मिनिट. सोडी, आनंद व्यक्त करण्याआधी मला कळू तर दे, बोलू तर दे, नेमकं काय झालंय ते. हो हो, बोला बोला, लवकर बोला. नाही. हा. हा जेठालाल, तुला कळलं सगळ्या बायका कुठे आहेत त्या? अरे नाही समजलं मेहता साहेब, वरून भिडेची स्कूटर चोरीला गेली. काय? भिडेची स्कूटर चोरीला गेली? हो. अरे पण कसं होऊ शकतं जेठालाल? भिडेची स्कूटर चोरीला? तुम्ही तिघे जण स्कूटरवर होता ना? तू, भिडे, पोपटलाल आणि भिडे ते स्कूटर चालवत होता. चालत्या स्कूटरला कोण कसं काय चोरी करू शकतं? अरे ते काय झालं, एका दुकानात आम्ही साड्यांचा सेल बघितला, तर आम्ही विचारायला गेलो. अच्छा. बाहेर येऊन बघितलं तर स्कूटर गायब. तर आता मी दिंडोशी पोलीस चौकीत कंप्लेंट करायला जातोय, तर तुम्ही सुद्धा तिथेच या. हो आम्ही सुद्धा पोहोचतो. आणि मला असं वाटतं जेठालाल, ज्या बायका आपल्याला भेटत नाहीयेत, आपण त्यांच्यासाठी पोलिसांची मदत घेतली पाहिजे. तुम्ही लोक पोचा दिंडोशी पोलीस स्टेशन, आम्ही पण येतो. हा, ओके चला, येत आहे ते पोलीस चौकीत येत. चला, चला. चला. दिंडोशी पोलीस स्टेशनला. दिंडोशी पोलीस हो, स्टेशन. हो. होय, हा, मग चला जाऊया. पण काय झालं ते मी वाटेत सगळं सांगतो. एका दुकानात साड्यांचा सेल लागला होता, त्यांनी ठरवलं की तिथे उतरू. त्या चोराला ना मी कधी माफ करणार नाही. लपाट माधवी वहिनी, आता तुम्ही रिलॅक्स व्हा. आपल्याला स्कूटर मिळाली आहे. सगळं काही नीट होईल, सगळं सुरळीत होईल. हा भिडे बेन. सावकाश. ओ थँक गॉड, गोकुळधाम आलं. चला, माताजी, परमेश्वरा, हिम्मत दे रे बाबा. अगं बासुंदी, मी येणारच होतो. इतक्यात एक स्कूटर चोरीची गोकुळधामची तक्रार आली, ती सोडवत होतो. इतक्यात वरून कमिशनर साहेबांचा फोन आला. आता इतकं सगळं टेन्शन असताना बासुंदी काय सांगू तुला. बर ऐक तरी, तुला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे ना की मी माझं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतो. नाही म्हणजे मी नवऱ्याचं कर्तव्य सुद्धा करतो ना बासुंदी. मला माहिती आहे बासुंदी की तुझे बाबा आले आहेत इलाहाबाद वरून. त्यांच्यासोबत आज रात्रीपासून आपल्याला जेवायचं आहे. चांगल्या प्रकारे लक्षात आहे ना माझ्या. ऐक ना, जर का मी अर्ध्या तासात नाही आलो ना तर तू 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 जेवून माहेरी निघून जा. अरे हॅलो बस शांत राहा. गेली कुठे? मी केव्हापासून विचार करतोय की मी इतका त्रासलो आहे ते सुद्धा जेठालालला बघितल्याशिवाय ते पचत नव्हतं ना रे मला. आता तुम्हाला मी बघितलं, आता ही गोष्ट माझ्या पचनी पडली. बोल ना. हे तुम्ही काय बोलताय चालूजी, पांडेजी? पांडे साहेब, तुमची ड्युटी आहे लोकांची सेवा करणं, त्यांना टोमणे मारणं नाही. तुम्ही विनाकारण जेठालालला टोमणे का मारताय? सॉरी. तुम्हाला माहितीये बाहेर काय काय अपराध होत आहेत? हो माहितीये. तेव्हाच तर सरकारने पोलीस डिपार्टमेंट बनवलंय ना. करताय काय हे खातं? याची स्कूटर चोरी झाली. ओ म्हणजे गोकुळधामच्या स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्यांना सांगितलेलं आहे की स्कूटर चोरी झालेली आहे म्हणून. पांडे साहेब, पोपटलालने आता हे सांगितलं की भिडेची स्कूटर चोरीला गेली आहे. आम्ही चोरी विषयी बोलतोय आणि तुम्ही काही रिॲक्टच करत नाही आहात सर. काय रिएक्ट करू?
की हा लुटला गेला, हा बर्बाद झाला, याचा आता काहीच फायदा नाही असं रिएक्ट करू मी यांच्या सोबत. हा तुम्ही परत टोमणे मारताय. हा सॉरी. तुम्ही सॉरी सॉरी बोलणं बंद कराव आणि स्कूटर चोराला शोधण्यासाठी काहीतरी करा. नाहीतर तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. पत्रकार आहे, पत्रकार. दिल्ली पर्यंत जाईन. अरे बाबा, इतका लांब जायची काय गरज आहे? इथेच कुठेतरी असणार, मी शोधून काढतो ना. शांतता पाळा. घरी नाही पोहोचलो आणि यांना दिल्लीला पोहोचायचं. अच्छा, आता तुम्ही मस्करी करताय. अरे बाबा, मी मस्करी नाही करत आहे. सगळं माहिती आहे मला स्कूटर विषयी. स्कूटरचा नंबर आहे B420, स्कूटरचा रंग आहे पिवळा, साईड कार सुद्धा आहे त्याला. स्कूटरचं नाव आहे सखाराम आणि त्याचं वय आहे 1 महिना. सगळं माहिती आहे मला स्कूटर बद्दल. स्कूटरचा नंबर आहे B420, स्कूटरचा रंग आहे पिवळा आणि स्कूटरला स्काय कार पण आहे आणि स्कूटरचं नाव आहे सखाराम आणि वय आहे 1 महिना. तू स्कूटरची कंप्लेंट यांना मेसेज केली होतीस का? नाहीतर मग यांना हे सगळं कसं माहित? अरे काय कसं माहित? मला सगळं माहिती आहे. आमची पेट्रोलिंग टीम 7 वाजल्यापासून यांची स्कूटर शोधते. 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून तुमची पेट्रोलिंग टीम स्कूटर शोधते, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहित होतं की स्कूटर चोरीला जाणार आहे ते? हे तुमच्या सोबत आहेत? म्हणजे काय सर? काय बोलताय तुम्ही? हा काय बोलताय काय तुम्ही? स्कूटर चोरीला जाणार हे आम्हाला आधीपासून माहिती आहे माझ्या का? म्हणण्याचा अर्थ असा आहे की आताच तुम्ही म्हणालात की तुमची पेट्रोलिंग टीम 7 वाजल्यापासून स्कूटर शोधते आणि आमच्या हिशोबाने स्कूटर आत्ता चोरीला गेली. अरे जर स्कूटर आत्ता चोरीला गेली आहे आणि तुम्हाला आत्ताच आम्ही सांगितलं, मग पेट्रोलिंग टीम 7 वाजल्यापासून स्कूटर कशी शोधू शकते? याचा अर्थ हा झाला की पोलिसांना आधीपासून माहिती आहे की स्कूटर चोरीला जाणार आहे, म्हणून हे सगळं ऍडव्हान्स मध्ये चालू आहे. तुमची स्कूटर चोरीला गेली आहे? नाही, स्कूटर यांची चोरीला गेली आहे. मग कशाला या जगाच्या झंझटीमध्ये पडताय? जा ना, तुमचं काम करा ना. तुमचं काय आता? अहो माझं क्लिनिक. अरे मग तुम्ही इथे कशासाठी आलात? मी यांच्या बरोबर आलो. तुम्ही मी पण यांच्यासोबत आलोय. मी पण यांच्या सोबत आलोय. मी सुद्धा. मी पण यांच्यासोबत तुम्ही आलोय. तर इकडे येतच असता. तुमची तर स्कूटर चोरीला गेली आहे. आणि तुम्ही मी पण यांच्या सोबत आलोय. तुम्ही पण यांच्या सोबत आलात. होय, बरोबर बोललात इन्स्पेक्टर साहेब. सुरुवात तर तुमच्यापासूनच झाली. जाऊ द्या ना काकाजी. तुम्ही काकाजी आहात? नाही, मग यांच्यासोबत का आलात? चला पाटी, चला पाटी. आता काकाजी मला सांगा, या देशाचं काय होणार हो? का काय झालं बेटा? प्रवास एक व्यक्ती करतो, त्याला सोडायला 12 लोक येतात. तसंच स्कूटर एकाची चोरी झाली आहे आणि तक्रार करायला 8 लोक इकडे आलेले आहेत. पण इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तर 9 लोक आहोत. मला पण मोजतोस का? नाही नाही, तुमच्याबद्दल बोलत नाहीये मी. आम्ही 9 लोक आहोत असं म्हणतो मी. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. तुमची तर स्कूटर चोरीला गेली आहे ना. तुम्ही ज्या 8 लोकांना घेऊन आलात ना, त्यांच्याबद्दल बोलतोय मी. सुशिक्षित असून सुद्धा असं करता तुम्ही? काय केलंय मी? 8 लोकांना काम धंदा सोडून तुम्ही कंप्लेंट करायला इकडे घेऊन आलात. काय विचार करून तुम्ही घेऊन आलात की पोलीस खुश होतील, शाबासकी देतील, 8 स्कूटर देऊन टाकतील? एकच मिळणार तुम्हाला. 7 स्कूटर काय पोलिसांच्या खिशातून देणार काय? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय? मला 8 स्कूटर नकोत. मला माझी स्कूटर सखाराम परत हवाय, जो आज एकाच दिवसात 2दा चोरी झालाय. एकाच दिवसात एकाच मालकाची एकच स्कूटर 2दा चोरीला गेली? अरे असं तर पोलिसांच्या इतिहासात कधीच झालं नाही रे. पांडे साहेब, हा, ये रे. साहेब, पिवळ्या रंगाची स्कूटर चोरी झाली होती ना, त्याची माहिती याच्याकडे आहे. मी पण तुझ्यासारखाच एक चोरच आहे. हा, तू काय रे शाळ्या चोरा, पकडला गेलास ना? मी तुला आधीच सांगितलं होतं की स्कूटर चोरी करायची नाही, पण तू ऐकलं नाहीस. सर, ती जी पिवळी स्कूटर होती ना, ती याच चोराने चोरली आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वतःचे स्कूटर चोरतोस आणि स्वतःच कंप्लेंट देतोस? अरे इन्स्पेक्टर साहेब, मी माझी स्कूटर का चोरी करेन? बोगस इन्शुरन्स क्लेम साठी एका शिक्षकाला हे असं वागणं शोभतं? नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. मी तुम्हाला सविस्तर सांगतो की काय झालंय. सगळ्यात आधी गोकुळधाम सोसायटी मधून माझी स्कूटर चोरीला गेली, जी मला खोका मार्केट जवळ मिळाली नशिबाने. ती स्कूटर घेऊन मी परत सोसायटीमध्ये आलो. या दरम्यान काय झालं, आम्हा सगळ्यांच्या बायका, सगळ्या गोकुळधामच्या महिला कुठल्या तरी साडीच्या दुकानात सेल लागला होता, त्यासाठी शॉपिंग करायला गेले. तर त्या संध्याकाळपर्यंत येणार होत्या, पण अजून परत नाही आल्या. म्हणून त्यांना शोधायला आम्ही लोक स्कूटर घेऊन पुन्हा निघालो आणि याच नादात मी स्कूटर सरदार रोडवर पार्क केली होती आणि ती स्कूटर परत तिथून चोरीला गेली. अर्धी स्टोरी तर मला समजली, पण ही स्कूटर आता परत कोणी चोरली?
पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल फोन सायलेंट वर ठेवायला हवा. चालूजी पांडेजी तुमचाच फोन वाजतोय. सॉरी. हॅलो. हॅलो पांडे साहेब, मी दया बोलते गोकुळधाम सोसायटी मधून. हा बोला बोला बोला. साहेब, आता तुम्हाला स्कूटर शोधायची गरज नाहीये. का? साहेब, स्कूटर आम्हाला सरदार रोडवर सापडली आहे, त्यामुळे आम्ही तिला घेऊन इथे आमच्या सोसायटी मध्ये आलोत आणि इथे पोहोचताच तुम्हाला फोन केला की स्कूटर सापडली आहे. हो, आता पूर्ण स्टोरी समजली मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून काही टेन्शन आहे? टेन्शन तर साहेब अजून संपलं नाहीये. आम्हा सगळ्यांचे पतिदेव इथे सोसायटीत नाहीयेत. बहुतेक ते आम्हा सगळ्यांना शोधायला गेलेत. जेव्हा आम्हाला भेटतील तेव्हा येईल टेन्शन. हो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. ते टेन्शन सुद्धा मी सॉल्व्ह करून टाकेन. ओके, ठीक आहे. काय काय म्हणाले? काय झालं? म्हणाले की टेन्शन सोडवतील, माहित नाही. हं? तुमची स्कूटर मिळाली. कुठे सापडली? कुठे सापडली? कोण आहे तो चोर? त्याच्या कानाखाली एक शांत हो बाबा, स्कूटर तर मिळाली ना. आता पांडे बेटा, आता स्कूटर तर मिळाली, पण आता सगळ्यात आधी गोकुळधामच्या महिलांना शोधायला हवं. त्या सगळ्या दुपारपासून साडीच्या सेल मध्ये गेल्या आहेत, पण अजूनपर्यंत परत आले नाहीयेत. आणि आम्ही सगळे त्यांना फोन करतोय तर फोनही उचलत नाहीये. काकाजी, तुम्ही काळजी नका करू. मी सगळा गोंता सोडवून टाकेन. तुम्ही लोक चला माझ्यासोबत. ओ इन्स्पेक्टर साहेब, जायचं कुठे? फॉलो माय जीप. ओके. अरे हा रस्ता तर गोकुळधामच्या दिशेने जातो. हो ना. हो, म्हणजे पांडे साहेब आपल्याला गोकुळधामला घेऊन जातात. मला काय माहित नाही साहेब. हो, बासुंदी बासुंदी पोचतोय मी. हा बासुंदी, मी पोचतोय. सॉरी 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 बासुंदी. घरचे पप्पा पण आले. या सगळ्या तर इथे आहेत. सखाराम. MS02 AB 420 पिवळी स्कूटर पण आहे, साईड कार पण आहे. सखाराम हाच आहे. मी पण तेच तर म्हणतोय. हा. काय हे? ऐका ना, ते सुनबाई, तुम्ही सगळ्याजणी कधी आलात? आणि पांडे बेटा, या सगळ्या महिला आणि स्कूटर इथे उभी आहे, तुला माहिती होतं? त्याचं काय नाही तुम्ही काकाजी. सगळे कुठे होता? बबिता, तू आमचा फोन रिसीव्ह का करत नव्हतीस? कोमल, तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं? अंजली, एक कॉल तरी करायचास ना. एक कॉल करू शकली नव्हतीस तर मेसेज तरी करायचास. किती काळजीत होतो आम्ही. नाहीतर काय रे, काय गोंधळ चाललाय हा माधवी? शॉपिंग होऊन इतक्या लेट का आलीस? आणि मी किती फोन करत होतो, फोन का उचलत नव्हतीस तू? अगं उत्तर दे, उत्तर का देत नाहीये? दया, कोमल, बबिता, अंजली, समोर बघ. समोर बघून बोल, काय झालंय? अगं मान का खाली घातलीयस? अरे कुणीतरी काहीतरी बोला. दया, तुझे पप्पा, आधी तर तुम्ही सगळे आम्हाला माफ करा. हा प्लीज, तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही रागवणार नाही. प्लीज आम्हाला माफ करा, प्लीज. रागवणार नाही, माफ करा. कशाबद्दल माफी मागतेस? असं काय झालंय? कोमल, तुम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये का आहात? बबिता, काय झालं? अंजली, सस्पेन्स वाढवू नकोस बाई. सांग ना, काय झालंय? अरे अरे, मला सांगायचंय. मला कधीपासून बोलायचं, तुम्ही लोक काय बोलूच देत नाहीये. आता प्लीज, कोणी 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 काय बोलणार नाही. मला सगळी स्टोरी समजली आहे. खरं तर खोका मार्केटमध्ये साड्यांचा सेल लागला होता. या गोकुळधामच्या महिला या सकाराम स्कूटरला तिथे घेऊन गेल्या होत्या. काय ते? माधवी,
माधवी तू स्कूटर घेऊन गेली होतीस? हो ते हो ते आम्हाला खूप वेळापर्यंत रिक्षा मिळत नव्हती ना, म्हणून आम्ही स्कूटर घेऊन गेलो. आम्हाला वाटलं लवकर जाऊ, म्हणून आम्ही स्कूटर घेऊन गेलो. आम्ही व्यवस्थित पार्क केली होती आणि मग आत गेलो. पण जेव्हा शॉपिंग करून बाहेर आलो तेव्हा बघतो तर आपली स्कूटर नव्हती तिथे. आपली स्कूटर चोरी झाली होती. अगं चोरीला कसली? ती स्कूटर तिथून मी घेऊन आलो होतो सोसायटीमध्ये. स्कूटरची चोरी तुम्ही केली होती? म्हणजे तुम्ही स्कूटर घेऊन आलात? मग घ्या. आणि आम्हाला असं वाटत होतं की आपली स्कूटर चोरी झालीये. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तक्रार करण्यासाठी. सर पूर्ण स्टोरी मला माहितीये आणि हे लोक मला बोलूच देत नाहीये. मग सोडा ना सर, तुम्हाला काय बोलायचं? चल 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 मागे जा मागे जा. आणि तुम्ही सगळे स्कूटर चोरी बद्दल ऐकाल तर रागवाल. हा विचार करून आमच्यापैकी कोणीच तुमचे फोन उचलत नव्हतं. हो हो हो. पण पांडेजी, एक गोष्ट मला समजली नाही की सखाराम स्वतःहून गोकुळधाम मध्ये परत कसा आला? आता त्याचं मी काय नाही. सांगते, स्कूटर आपोआप इथे नाही आली, मी घेऊन आली इथे. म्हणजे सरदार रोड वरून स्कूटर तू घेऊन आली? का सरदार रोड वर स्कूटर तुम्ही पार्क केली होती? हो. अरे काय झालं, तुम्ही सगळ्या खूप वेळ झाला तरी परत आला नाहीत म्हणून तुम्हाला शोधायला आम्ही बाहेर पडलो स्कूटर घेऊन. आणि सरदार रोडवरच आम्हाला एक साड्यांचा बोर्ड दिसला म्हणून स्कूटर तिथेच पार्क करून आम्ही लोक इन्क्वायरी करायला तिथे गेलो. आणि परत येऊन बघतो तर काय, स्कूटर गायब. काय ग बाई, गोंधळात गोंधळ नुसता. समजलं पांडेजी की काय कन्फ्युजन झालं होतं? अच्छा, तर हे सगळं झालंय का? मला तर माहितच नव्हतं. सर तुम्ही कुठली स्टोरी सांगणार होता? चल मागे चल मागे. पांडे भाऊ, तुम्हाला कसं काय कळलं की गोकुळधामच्या सगळ्या महिला आणि ती स्कूटर इकडेच आहे? मी सांगते अब्दुल भाऊ. ते काय आहे की मी पांडे साहेबांना फोन करून सांगितलं की आम्हाला स्कूटर सापडली आहे. ओहो ओ हो, जेव्हा आम्ही शेवटला निघणार होतो त्यावेळेला जो फोन आला तो दया वहिनींचा फोन होता. चला बाबा, जे व्हायचं ते झालं. हो पण अजबच झालं बापूजी. हा तर उंदीर मांजराचा खेळ झाला. पण आता तरी सर्वांना समजलं ना की हे सगळं कसं झालं. हो बापूजी. पण सुनबाई, हे सगळं झालंच नसतं जर तुम्ही सर्वांनी एक छोटीशी चूक केली नसती तर. हा, कुठली? सुनबाई, चूक ही नाही की तुम्ही सगळ्याजणी स्कूटर घेऊन गेलात. चूक ही सुद्धा नाही की तुम्ही लोकांनी स्कूटर पार्क केली आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की स्कूटर चोरीला गेली. पण चूक ही आहे की तुम्ही सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेला नाही. अरे बाबांनो, परिस्थितीपासून जेवढे लांब पळाल तेवढ्याच अडचणी वाढतील. अगदी बरोबर आहे. करेक्ट आहे. माधवी बेटा, जर तू ताबडतोब भिंडी मास्तरला फोन करून कळवलं असतंस की बाबा स्कूटर चोरीला गेली आहे, तर हे सगळं काही झालंच नसतं. सॉरी टपूचे पप्पा, Sorry. सॉरी. अगदी बरोबर आहे बापूजी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो सॉरी. सगळं चोरी झालं म्हणून हो व्हेरी सॉरी. अगदी योग्य बोललात बापूजी. पलायन केल्याने गुंता सुटत नाही, उलट आणखी गुंतत जातो आपण. पण काही असो मेहता साहेब, ऍज ऑलवेज हॅपी एंडिंग झाली बघा. काय पांडे साहेब? हॅपी एंडिंग तुम्हा लोकांची झालीये, माझी हॅपी एंडिंग झालेलीच नाहीये. हे काय बोलतात पांडे साहेब, काय झालं? अरे आज माझे सासरे बुवा अलाहाबाद वरून घरी आले होते. बासुंदीने सासरे बुवांसोबत जेवणाचा प्लॅन बनवला होता. मला लवकर जायचं होतं पण ही स्कूटर चोरीची केस आली आणि मी तिथे पोहोचू शकलो नाही. माझी सगळे तिकडे वाट बघतायत आणि मी आहे ड्युटीचा वेडा. मी ठरवलं जोपर्यंत मी स्कूटरची केस सॉल्व्ह करणार नाही मी घरी जाणार नाही. आणि मग मी स्कूटर चोरीची केस सॉल्व्ह करण्यामध्ये गुंतून गेलो, जी खरं तर चोरी झालेलीच नाहीये. पत्नी स्कूटर घेऊन जाते तर पती तिला परत घेऊन येतो आणि जेव्हा पती स्कूटर घेऊन जातो तेव्हा त्याला पत्नी परत घेऊन येते आणि मग दोघे येऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट करतात आणि तुम्ही लोक आपापसात स्कूटर चोर खेळत बसतात आणि मग पोलिसांना त्रास देता. सॉरी पांडे साहेब, मी पण पोलीस स्टेशन मध्ये जरा भाऊक झालो होतो, जरा जास्तच बोलून गेलो. हो सॉरी पांडेजी. जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर आम्ही सगळे तुमची माफी मागतो. जर काय असतं रे, त्रास झालाय आणि किती वेळा तुम्ही लोक आता सॉरी म्हणत बसणार. प्रत्येक वेळी कंप्लेंट देता आणि मी सिरियसली ड्युटी निभावायला जातो आणि केस सॉल्व्ह पण करून टाकतो. तुम्हाला अंदाजा तरी आहे का तुम्हा लोकांची कंप्लेंट लिहायला मी किती सरकारी कागद वेस्ट केलेले आहेत ते?
किती सारी इंक वेस्ट केलेली आहे मी. तुम्हा लोकांना काय माहितीये? तुम्हा लोकांची केस सॉल्व्ह करण्यासाठी मी किती सरकारी पेट्रोल जाळलंय ते. मी केस सॉल्व्ह करतो आणि तुम्ही लोक आपापसातच केस डिसॉल्व्ह करून टाकता. लोकशाहीचा इतका फायदा घेणं ही चांगली बाब नाहीये. पांडे बेटा, माफ करून टाक, सगळ्यांना माफ करून टाक. या सर्वांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. अरे नाही नाही काकाजी, तुम्ही माफी मागायची गरज नाहीये. तुमची ही जी मोठी मुलं लहान मुलांसारखी वागतात ना, त्यांना तुम्ही समजावा की आता काही प्रॉब्लेम असला तर मला त्रास नका देऊ. तसंही तुम्हा लोकांना आता माझी काय गरज आहे? तुम्ही लोक इतके सक्षम आहात की सगळ्या केसेस तुम्ही लोक स्वतःच सॉल्व्ह करू शकता. अरे हा बासुंदी, अरे हा बासुंदी, बस मी आलो, आलं पोचतोच आहे मी. इथे नाक्यावर आहे. एक काम कर ना, तू स्वतः जेवण वाढून घे, मी लगेच आलो तिकडे. हा ठीक आहे, अच्छा ठीक आहे, ठेव तू. हा ठीक आहे, चला लवकर. काही नाही निघालो मी. आलो फोन ठेव. माताजीच्या कृपेने पांडेजी वेळेवर घरी पोहोचू देत आणि बासुंदी वहिनी आणि सासरे बुवांसोबत आनंदात जेवू दे. हो ना. चल दया, आता जबरदस्त भूक लागलीये बाई. हा मी काय म्हणते, तुम्ही सगळेच आमच्या घरी जेवायला या ना. मी फटाफट जेवण बनवते. अरे नाही दयावहिनी, आम्ही सगळे आपापल्या घरी जेवण बनवतो. तुम्ही त्रास नका करून घेऊ प्लीज. हो, दयावहिनी, लगेच जेवण बनवू. हो, it's okay. काय चला. अरे ह्या सगळ्या महिला दुपारपासून किती त्रासलेल्या होत्या. आता दमल्या असतील त्या. आता कुठे जेवण बनवणार? मग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही सगळ्या जेंट्स लोकांनी जेवण बनवायचंय? अरे नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज कुठेतरी बाहेर जाऊन जेवूया. बापूजी, अरे वा, हा अप्रतिम आयडिया. बरोबर आहे, बाहेर कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊ. चला सर्वांनी. हो पण कुठल्या हॉटेल मध्ये जायचं? अरे आहे एक मस्त छानसं हॉटेल आहे, क्लासिक कम्फर्ट, आमच्या कच्ची माडूचं आहे. मजा येईल. चला. अरे वा, हे काय ऐका. अरे ऐका. मला काहीतरी बोलायचं आहे. माझं बी एक खुशखबरी आहे, मी सांगायला विसरलो. आपल्याला लोणचं आणि पापडाची खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. बस काय सांगताय काय? मित्रांनो, आत्माराम तुकाराम भिडेजींना इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे. या आनंदात आजचं सगळं बिल पोपटलाल देईल. थँक्यू. का रे बाबा, मी का अरे का भिडेला इतकी मोठी ऑर्डर मिळाली तर तुला आनंद नाही झाला? नाही, होतोय मला आनंद, पण ते माझ्यापेक्षा जास्त आनंद हातीभाऊ होतोय. अच्छा, अरे बाबा पोपटलाल घाबरू नको, खाली बस, बिल मी देईन. हा बस. हे मला वाटतंय तुम्ही आणि बबिताजी खाणार ना, म्हणून त्याला असं ठेवा. नाही मला नाही खायचंय डोसा. तुम्हाला नाही खायचा? नाही. तर डोसा तर मला पण नको. दया, तू खाणार असशील तर याला असा ठेव. नाही थोडा मला नाही तिथून सुरू कर. खायचंय. माझं आलं. हा माझी ऑर्डर आली आहे. मग मला खायचंय. तुला खायचंय? हा भिडे भाऊंना द्या. तर एक मिनिट, तर तू घेऊन टाक. मला जरा ती अरे ही ऑर्डर तर मी दिली आहे ना जेठालाल. अरे पण इथे तुम्ही दोघे खाणार तर मी असं बसून राहू का यार भाऊ? आता तुम्हीच बोला. हे मला नडेल ना तुमचा डोसा मध्ये? तर मग इकडे ये अय्यर तू. हो, मी तिकडे नाही येतो. मी इथेच ठीक आहे. आत्माराम, मग एवढा मोठा मागवायची काय गरज होती यार भाऊ? 2 छोटे मागवायचे ना. आता इथे जागा पण नाहीये.